आता आम्ही निघूच, आता नागली भरली की लगेच निघू. तर तुम्हाला पण येते तिच्या घरी आणि तुम्हाला पण दाखवते तिचं घर आणि तिला भेटवते. चला आता रुपालताईकडे जाते थोडाच, आता 10 मिनिट. सांगू शकता की तुम्ही पण खाल्लेली आहे. फर्स्ट टाइम खाणार तर येतो जरा. आलिश मागे लागलेला आहे, येतो गाडीवर येतो. तर ते मी आता तळून बघणार आहे कसे, म्हणजे कसे लागतात वगैरे ते तुम्हाला पण. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हाला दिसत असेल मी इथे रेडी झालेली बघू शकता. जीन्स आणि हा माझा स्वेटरच आहे म्हणजे, आणि टॉप वरतून स्वेटर म्हणजे टॉप कम स्वेटर आहे, स्वेटर कम टॉप आहे. तर बघू शकता असा. तर इथे कियाराला पण मस्त मॅचिंग रेडी केलेलं आहे आमच्या कियाराला. नंतर मी तुम्हाला दाखवतेच. तर इथे मी आवरते माझ्या बहिणीकडे जायला. तर माझी बहीण कधीची बोलत होते की ये घरी. ती कोकणात गेली होती फिरायला, अलिबाग वगैरे, अलिबाग काय इकडे म्हणजे कोकणामध्ये जेवढे बीच आहे ना फिरायला गेली होती. तर तिने तिथून काहीतरी आणलंय, तर ती म्हणे घ्यायला ये. तर बघू काय आणलं ते. तर मग आज ठरवलं की जाऊन येऊ तिच्याकडे, कधीची गेली पण नाही. तर तेच मी तिला असं झेड प्लांट घेतलेला आहे. आता हे तिला पाण्यात ठेवायला लावेल, इंडोर प्लांट. आणि तिला नागली पण घेते आणि आपले याची पानं आहे ना, काय म्हणतात, लवंगाची पानं घेतलेली आहे. सकाळी मस्त हे केलं, चिकन केलं होतं तर ते तिला पण घेतलेलं आहे. आणि नंतर मग नागली घेते, कारण तिचा मुलगा आहे ना छोटा एकदम, तो नागलीची पेज वगैरे पितो, नागलीची पेज खीर असं काही पितो ना, त्याच्यामुळे मग तिला नागली घेऊन घेते. तिला म्हटलं दळून घे. तर माझ्याकडे भरपूर नागली ना, म्हणून आता आम्ही निघूच, आता नागली भरली की लगेच निघू. तर तुम्हाला पण येते तिच्या घरी आणि तुम्हाला पण दाखवते तिचं घर आणि तिला भेटवते. चला आता नागली भरली पटापट. तर चला आता इथे माझा गॉगल आणि हे घेते आणि निघू. चल कियारा, चला तिकडे गेल्यावर बोलची दाखव. कियारा इकडे बघ, असं रेडी केलेला आहे. इकडे बघ, वाव, बॅग घेतली. तर याच्यातच मी नागली आणि ही पानं घेतलेली आहे लवंगाची. इथे भाजी आहे. चला आता निघू. काय? हा, छोट्या गाडीत. मग एक झाड घ्यायचंय, ते विसरून जाऊ आपण. तर इथे झाड धरी हातामध्ये ठेवू. चला आता निघतो आम्ही. विहान येईल ना, विहान येण्याच्या अगोदर येऊन लागू आम्ही 3:30 पर्यंत. विहान 2:45ला येतो. 3ला निघेल मी तिथून आणि मग घरी येऊ. म्हणून मग आताच लवकर जाते. त्याला घेऊन गेली असती पण खूप उशीर होऊन गेला असता, त्याच्यामुळे मग आता आम्ही जाऊन येतो पटकन. चला बोलते तुमच्याशी. तुला आम्ही आता कसं चाललोय, आता जाऊ थोड्या. माझ्या मागे बघू शकता किती छान फुलं आलेले, ते दाखवायला तुम्हाला थांबली. इतके मस्त फुलं आलेले ना चाफ्याचे, पूर्ण म्हणजे तेवढा एरिया लावलेला आहे. चला आता रुपालताईकडे जाते थोड्याच, आता 10 मिनिटावर तिचं घर आहे आणि मग बोलते तिकडे गेल्यावर. चला. तर इथे रुपालताईकडे आलेली मी. कियारा, कुठे आलो आपण? तर इथे गाडी लावली. बघ बरं कोण आहे. आणि नांगुळे. तर इथे मी रुपालताईकडे आली. तुम्ही बघितलं असेल इथे तिची झाडं बघू शकता. तरी आता ती सुकून गेलेली आहे इथं. आणि तिचं फणसाचं झाड आहे, तुम्हाला दाखवते. इतकी फणस आले आणि आंब्याला मोहर पण आला, छोटासा आंबादारी मोहर आलेला आहे. आणि अजून ड्रॅगन फ्रूट पण आहे तिच्याकडे. तर इथे फणस बघू,
बापरे भरपूर फणस आलेले. मागच्या वेळेस खाल्लं होतं तिने, दिलं होतं. इतकं गोड आहे ना आणि असं हे पण नाही आंबट. तर बघू शकता इथे फणस लागलेला आहे. खूप छोटे छोटे फणस आहे. तर तुम्हाला मी पूर्ण झाड दाखवते. तर असा लुक आहे तिच्या बॅक साईडचा. मला हे झाड नाही ते तिच्याकडून, तर तुम्हाला दाखवते. लक्ष्मी कमळ बघू शकता किती आलेले आहे. एवढी लक्ष्मी कमळ आहे. तर आता एक घेऊन जाईल तिच्याकडून, कारण माझ्याकडे नाही आहे ना. आणि इथे पण आंब्याचं झाड आहे मस्त. तर तुम्हाला मी फणस तर इथे बघू शकता फणस. हे फणसाचं झाड आहे आणि इथे फणस बघू शकता किती आलेले आहे. बापरे खूप आलेले आहे. ही कळ आहे वाटतं आणि फणस भरपूर फणस आलेले आहे. इथे इथे वरती पण भरपूर आहे. तर असं आहे तिचं गार्डन. ड्रॅगन फ्रूट लावलेले आहेत. मागच्या वेळेस मी दाखवलं होतं, पण आता जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तुमच्यासाठी, तर इथे बघू शकता आंब्याला मोहर पण आलेला आहे. आणि इथे तिची झाडं तरी कमी झाली, नाही तर खूप झाडं होती तिच्याकडे. आणि हे झाड तुम्हाला माहिती का, शमीपत्राचं आता नवीन शंकराचं काहीतरी आहे झाड. खूप म्हणजे चांगलं असतं ठेवलेलं लावलेलं. तर हे तिने लावलेले शमीपत्राचं झाड. आणि इथे बघू शकता असे झाड आहे तिचे. आणि हे आहे आपल्याकडे तर अशी लावलेली आहे झाडं. इथे तिने बेडशीट धुवून टाकले आता. इथे पण लक्ष्मी कमळ बघू शकता. एक न्यायचंय मला, अर्ध एक असं तोडून न्यायचंय. आणि इथे बाकीचे झाड आहे तिचे. आणि हे झाड खूप छान आहे या पद्धतीचं. बाहेर पण खूप मोठे झाड आहेत. त्याचं तुम्हाला दाखवते. आणि तुळशी वृंदावन पण छान घेतलेली तिने. तर हे पण तिने डोंगरी वसतिगृह आहे ना मैदान, तिथून एक्झिबिशन मधून घेतलेलं आहे तुळशी वृंदावन. आणि किती छान दिसतं, मस्त तुळस लावलेली आहे. तर तिची अशी एंट्रन्स आहे दरवाजा. त्या साईडला तिचे सासू सासरे वगैरे दीर असे राहतात. आणि इथे बघू शकता इथे पण मस्त लावलेलं आहे. इथे सुद्धा झाडं ठेवलेली आहे तिने. असं पूर्ण दिसतं व्ह्यू. आणि सासूबाई तिच्या. डांग हा मी पण लावलंय ना. खूप काय येतात, पण मग मी पण लावलेले. एवढं लागले आणि त्यालाच कोंबून गेले. ते लावलं नाही असं झालेलं. लावलं तर येत नाही. अनिश कुठं बसलाय? बादलीमध्ये. बादलीत बसला तू? काय बादलीत बसला? बादलीत आंघोळ करतो. तर अनिशी ती बादलीमध्ये त्याची आंघोळ घेतली, बादलीत बसलाय बघू शकता कसा. ही भारी पडते सगळं आता. सगळं चिर करून ठेवलं परत कलर. तेव्हा किती भारी घेतलं ग इथलं भिंतीचं. ते नाही का डोंगरेला. भारी घेतलंय. जाय ना आईकडे जातो. त्रास होतो बघितलं का मग त्याचा. कोळंबीची म्हणजे कशी आहे का झिंग्याची पापड असं. खरंच हा वास येतो खरंच ना. बापरे यांना द्यायला की डब्याला.
भाजायला. तर हे रुपालताईने कोळंबीचे पापड आणले कुठून? अलिबाग वरून ना? अलिबाग वरून. मी तर पहिल्यांदाच बघितले. तुम्ही बघितले असेल नक्की मला कमेंट करून सांगू शकता की तुम्ही पण खाल्लेले आहे. मी तर फर्स्ट टाइम खाणार. किती वास येतो पण ना. तर बघू शकता असे कोळंबी म्हणजे ते प्रॉन्स ना, प्रॉन्सचे पापड बाकी आहे. तर आता घरी गेल्यावर तळायचे असतात का भाजायचे काय माहिती? तळायची नाही तर जळून जातील ना. तर ते आता मी तळून बघेल संध्याकाळी आणि तुम्हाला पण दाखवेल कसं दिसतं ते, म्हणजे कसं लागतं, चव पण घेऊन दाखवेल. तर असं आहे. पिशवी ते पाण्यात ठेव बरं का. असं म्हणजे मुळे आले का लावून दे. काय खाल्लं तू? काय खाल्लं? माती खाल्ली? यम्मी यम्मी म्हणतो तू. दात घासते नाही का? माती घेतो जसं दात घासतो. काय खाल्लं तू? काय खाल्लं? आणि हा अर्णव आला स्कूल मधून. अर्णव हाय बोल. आणि हा अनिश माती खातोय. दाखव तोंड दाखव. मला ते मला दिलं मला. हा दाखव हातात काय तुझ्या हातात काय. जा फेक फेकून दे. ते बघ त्याच्या हातात बघ रुपालताई काय. चावी कुठे गई? इथे लावली होती ना मी. अर्णव बाय. अर्णव मी काय म्हणतो गाडी देशील पेटून बरं का. तर आता मी निघाले कारण विहान येईल स्कूल मधून. आला पण असेल बहुतेक. आई आहे घरी, आईन ते. तर आता मी पण निघते. आणि आता वाजले आहेत 3:30 वाजलेले आहेत. अनिश बाय. येतो याच्यावर पाणी मारलं का याच्यावर? नाही आताच शाळेतून आला असेल आता म्हणून मी चालली. मग तो आला असेल ना. हा तिथं उतरवता नाही. काय ते? त्या काजूच्या बिया मागच्या वर्षीच्या काजूच्या. हा बरोबर जाळून लगेच निघून जातं ते फुटून ना. तेल हे उडतं बरं का. बापरे जळल्या तर पुऱ्या जळून जातात माहितीये का. त्या बिया फुटताय तेल निघतं त्याच्यातलं ना. माहित आहे ना. ते लोक असेच कस काही काढताय ग. असेच जाळतात ते. नाही जाळत नाही ग. ते अख्खे आपण विकत आणतो त्या कुठं काय माहिती कसं काय करता. पण ना कच्चे हे मशीन मध्ये टाकतात. हे तेल ना आता पूर्ण जळलं ना. मग ते कवच असं काढून टाकावं लागेल हातात. नाही फोडून. काय आणलं पाहिजे नका भाजू द्या ते काजूच्या बिया. नाही राहू द्या. ते भाजावं लागतील खूप बाजू. जायला घेऊन चल येतो. चला अनिश मागे लागलेला आहे. जाय येतो गाडीवर येतो. चल चला आता बघेल ना तो. चल मग येते. हा आणि रुपालताकडे गेली होती मी. तर इतक्यात घरी आली आणि विहान पण बिचारा येऊन बसलाय आमचा. आता तो आला आणि आम्ही आलो. तो येऊन 10-1 मिनिट झाले. त्याच्यानंतर मी पण आली. हो ना विहान. आणि असं आम्ही गेलो होतो रुपालताईकडे. मग सकाळी तुला नेणार होतो. आता जाणार होतो पण आता उशीर झाला असता ना आपल्याला जायला. विहान आल्यावर जायचं होतं पण विहान किती 4 वाजले बघू शकता. तर विहान आला असता आपण गेलो असतो. पण कधी आलो असतो संध्याकाळी थंडी पण असते. तर मग मी म्हटलं चला जाऊन येऊ. आणि तिने मला ज्याच्यासाठी बोलवलं होतं ते दिलेलं आहे. तर तिने मला दिलेले आहे हे कोळंबीचे पापड. तर हे कोळंबीचे पापड म्हणजे प्रॉन्स असतात ना आपल्या झिंग्या त्याचे पापड आहेत. हे कोकणात भेटतात. हा हे बघ कोळंबीचे.
हा वास बघ कसा येतो. हा तर हे कोळंबीचे पापड आहे. तर मी संध्याकाळी तळून बघेल कसं लागतं. तर वास आहे ना झिंग्या वगैरे बोंबील झिंग्या तसाच वास येतोय. तर तिने खास मला आणले कारण आम्हाला आवडतात नॉनव्हेज. तिला माहिती नॉनव्हेज आवडतं यांना. झिंग्या वगैरे मागच्या वेळेस झिंग्या आणि त्या आणलं होती तिने. त्याच्यानंतर विहांसाठी खूप चॉकलेट पाठवले तिने. हे चॉकलेट मिल्कचे. तिने त्याच्यासाठी मस्त पीनट बटर दिलेलं आहे. मला पीनट बटर आवडतं. तर आता इतक्यात आलो. आता तेच कधीच जायचं पण होतं. तिला नागली पण थोडीशी द्यायची होती मला कारण तिचं बाळ आहे. ते किती बघितलं ना कसं माती वगैरे खातं. ते तुमच्यासोबत शेअर केलं. तिची सासूंना मी म्हणजे भेटवलं तुम्हाला दाखवलं. तर त्यांचं चाललं होतं येता ते काय काजू भाजणं. काजूच्या बिया असतात ना त्या भाजत होत्या. तर त्या म्हणे घेऊनच जा म्हटलं ना का वेळ लागेल कारण त्याला खूप वेळ लागतो काजूच्या बिया भाजण्यासाठी. त्याच्यातून ऑइल निघतं वगैरे तर ते खूप प्रोसेस असते. तर म्हटलं नका उशीर होईल मग मी जाते. काजूच्या मग म्हटलं नका उशीर होईल. तर मग तेच त्यांना भेटली वगैरे आली. थोडं मस्त गप्पा मारल्या आम्ही आणि मस्त आली. ती माझ्यासाठी चहा ठेवते. दूध तापत ठेवलं आणि मस्त चहा ठेवणार. बाहेर इतकं छान वातावरण झालेलं आहे सनसेट. तर मस्त. आणि तुम्हाला इथे भांडे दाखवते. इतके भांडे साचलेले आहेत ना तर ते डिशवॉशरला आता लवकरच लावून द्यावं लागतील. तर तेच. आणि घर पण थोडं सकाळी आवरून गेली होती तरी मग पसरा आहे थोडा. कसं लहान मुलं असली ना तर किती पण आवरलं ना तरी तुम्हाला आवाज येत असेल बाहेर. तिघच्या इतके खेळतात ना. म्हणजे माझे 2 मुलं आणि कियारा विहान माझे आणि नंतर तो ईशान आहे तो खाली दिरांचा मुलगा आहे. ते येऊन इतके दंगा ना मस्ती बापरे. उशी फेक इकडे ते सोप्यावर उड्या मार इकडे वस्तू फेक तिकडे वस्तू फेक इतकं नुसतं सारखं आवरावं लागतं. तर म्हणून लहान मुलं असलं की घरामध्ये पसारा असतो. तर तेच तसंच आहे. इकडे पण किचनवर इतका पसारा राहतो ना जेव्हा विहारला सुट्टी असते तेव्हा. कसं येऊन ग्लास काढ नवीन ग्लास काढ ठेव असं पसारला तर किती वेळ आवडणार ना. छोटे मुलं असले की पसारा असतोच. आणि मी पण त्यांना असं रोकटोक नाही करत की नका करू पसारा वगैरे. आणि त्यांना आपल्याला कसं आपल्या वेळेस आपण बाहेर जायचो खेळायला. खूप लांब जायचो इकडे जायचो तिकडे जायचो खेळण्यासाठी. पण आता कसं आत्ताचं असं आहे की आपण पाठवत पण नाही बाहेर खेळायला. ते घरातच खेळतात. म्हणून मी जेवढं लागेल तेवढं खेळू देते. जेवढा पसारा होऊ देते आणि मग आरामशीर हळूहळू आवरण्याचा प्रयत्न करते मी. तर तेच होतोच पसारा खूप. तरी मी सकाळी आवरून गेली होती सगळं. तर इथे माझा चहा आता मस्त बाहेर जाऊन एन्जॉय करणार. आज जरा लवकर चहा पिणार आणि सनसेट. तर इथे मस्त सनसेट झालेला आहे तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्हाला दिसत असेल. एक मिनिट तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल सनसेट इतका छान झालेला आहे ना. तर बघू शकता असं सनसेट झालेला आहे मस्तपैकी एकदम भारी दिसतोय. वाव. तर असं सनसेटचं उजेड माझ्या चेहऱ्यावर पडत असं तुम्हाला दिसलं असेल. इतकं भारी सनसेट दिसतोय ना. आणि त्याच्यात मस्त चहा प्यायचा. कुठे गेला माझा चहा. तर असं चहा आणि खूप छान दिसतोय सनसेट. आणि इथे माझा चहा. विहान इतकी गर्दी चालली ना मुलांची. तर मस्त खाली असं डुबतोय सनसेट. आणि इथे माझा चहा. खूप भारी वाटते चहा प्यायला. स्वयंपाकाचं अजून ठरलं नाही काय करावं स्वयंपाक. मला असं ठरलंच नाही. रुपालीने ते पापड दिले ना कोळंबीचे तर ते मी आता तळून बघणार आहे कसे लागतात वगैरे. ते तुम्हाला पण दाखवेल कसे. तर पहिल्यांदाच ऐकलं मी कोळंबीचे. तर तुम्ही खाल्लेले असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की आम्ही पण खाल्ले तसे पापड कोळंबीचे. आणि जर तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघतात ते नक्की मला कमेंट करून सांगा की आम्ही इथून बघतो आम्ही तिथून बघतो. नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघताय. म्हणजे कुठे राहता आणि कुठून बघताय माझा व्हिडिओ. तर मला पण आवडेल तुमच्याशी म्हणजे बोलायला वगैरे. तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता मस्त सनसेट पूर्ण गेलेला आहे. पूर्ण म्हणजे खाली गेलेला आहे सूर्य खाली. इतका आवाज येतोय ना. तर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि केरळसाठी पोळी करते. आणि विहान आणि मी मस्त मॅगी खाल्ली तर पोट भरून गेलंय.
आणि ते तेल पण तापत ठेवलेलं आहे. तर मी ते कोळंबीचे पापड बनवलेले ना, मला ते मी थोडं एक तळून बघणार आहे. बघू शकता याच्यावर लिहिलं पण आहे कोळंबी पापड. तर आता मी तळून बघेल कसं लागतं कसं नाही. तर पहिले मी पोळी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर मी आता पोळी करून घेते की यासाठी दूध पोळी द्यायला, आणि त्याच्यानंतर मग मी तळून दाखवणार आणि टेस्ट पण करून दाखवणार कसं लागतं पापड. तर इथे कोळंबीचे पापड आणि हा एक काढलेला आहे, एकच फक्त, कारण जेवण झालं ना, मॅगी खाल्ली, तर त्याच्यामुळे मग एकच मी तळून बघते मला असं की कसं लागतो काय लागतं. इथे तेल टाकलेलं आहे, तर आपण ना तुकडे करून मी तळते. तर इथे बघू शकता सेम आपलं जो तांदळाचा पापड असतो ना त्याच पद्धतीने झालेला आहे. तर इथे पापड तळलेले आहे, बघू शकता सेम आपले तांदळाचे लागतात तर तशीच लागतात. खाऊन बघते. पापड खायचा खा. तर काय असा झिंग्यांची चव येते त्याला, झिंग्या जसे लागतात ना प्रॉन्स. मला वाटतं तांदळाचा पापड त्याच्यामध्ये झिंग्या मिक्स आहे आणि थोडं तिखट लसणाची चटणी आहे ना, तसं आहे. खूप टेस्टी लागतं, इतकी भारी लागतंय ना, मस्त. एकदम डिफरंट चव आहे. म्हणजे असं जास्त नाही, असं कोळंबीचे आहे पण जास्त नाही फ्लेवर, पण अशी डिफरंट लसणाची चटणी, जसं आपण झिंग्याची चटणी खातो ना त्या पद्धतीने असं थोडासा फ्लेवर लागतोय. खूप छान, खूप मस्त लागत आहे. तर मस्त तळून बघितला आणि तुम्ही खाल्ला की नाही नक्की मला कमेंट करून सांगू शकता की आम्ही पण खाल्लेले आहे असे कोळंबीचे पापड. नक्की मला कमेंट करून सांगा. तर तेच आता मी इथे मस्त डब्यात भरून ठेवणार. आणि आता आमचं जेवण झालेलं आहे, केरळला तर जेवण देते दूध पोळी. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. माझ्या बहिणीकडे गेली आणि नंतर मग तिथे थोडासा टाइमपास केला वगैरे, राहिलो, गप्पा मारल्या खूप. मग तिने पापड आणली होती, कधीची बोलत होती की खूप कधीची ती गेलेली होती, मागच्या महिन्यात गेलेली होती ती कोकणामध्ये, अलिबाग वगैरे तिकडे गेली होती. तिकडून तिने आणले. मागच्या वेळेस मस्त झिंग्या वगैरे असं घेऊन आली ती, बोंबील. ह्यावेळेस मस्त कोळंबीचे पापड डिफरंट आणलेले आहे. तर कसा वाटला आजचा व्लॉग तुम्हाला बघायला? आहे तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.